हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल। मी नैना माझ्या यूट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर आज मस्तपैकी असं मी मुलांसाठीच म्हणा किंवा सगळ्यांसाठीच म्हणा मस्तपैकी असं ज्यूस बनवणार आहे। तर ते कशाचं आहे ते तुम्हाला दिसतंय तरी सुद्धा सांगते। तर इथं मी 2 बीट आणि गाजर घेतलेले आहे थोडेसे काय। तर बीटवरचं मस्त आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एकच बीट टाकले मी, वरची साल काढून मस्तपैकी स्वच्छ धुवून बीट घेतले ते छोटे छोटे तुकडे करून आणि एकदम आपल्याला नॅचरल पद्धतीचं मस्तपैकी टेस्टी असं ज्यूस बनवायचं आहे। तर आपण बरेच जण बाहेर जाऊन ज्यूस वगैरे पितो, तर घरी जर बनवलं असं पद्धतीचं ज्यूस तर बाहेरून आणण्याची गरज नाही किंवा जाऊन बाहेर पिण्याची सुद्धा गरज नाही। तर चला, आणि बीट जर मुलांना असं खायला दिलं तर ते खात नाहीत, पण असं ज्यूस जर बनवून दिलं ना तर आरामात पितील। तर स्नेहाला माझ्या आवडते बीट खायला, पण स्वप्नील बिलकुल खात नाही, मग त्याला काहीतरी पराठा वगैरे बनवून द्यावं लागतं। आणि नाही तर मग स्नेहाला सुद्धा बीट शिजवून त्याला खिसून सँडविच त्याचं बनवून वगैरे तिला खायला आवडतं। नाही तर मग बीट शिजवून जर थोडंसं खिसून दिलं ना, एकदम पातळ स्लाइस करून जर दिलं ना तर त्याचे 1-2 पीस खाते, असं खाते। पण ते एक मग पूर्ण बीट संपत नाही, तर मला चला मस्तपैकी असं ज्यूस बनवते जी सगळेजण आवडीने खातात। तर 2 बीट मी एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी टाकून, आणि बघू शकता किती मस्त असं कलर आलेला आहे, खूप छान। ह्याच्यामध्ये कलर वगैरे काय टाकायचं नाही, साखर सुद्धा टाकायची नाही, आणि एकदम नॅचरल पद्धतीचं आपल्याला असं ज्यूस बनवायचं आहे जे मुलं तर आवडीने पितील, शिवाय मोठे सुद्धा खूप आवडीने पितील। इथं गाजर घेतलेले आहेत मस्तपैकी धुवून बारीक तुकडे करून घेतलेत। आणि आता पहिलं कसं एकदम मस्त गोड गाजर असायची, पण आता जे गोड गाजर नाहीत एकदम, तर पहिले छान होते, शिवाय कलर सुद्धा त्यांचा चांगला होता। आताचे गाजर सुद्धा कसे तरीच आहेत, पण ठीक आहे आता जे आहेत ते आहेत। तर धुवून स्वच्छ करून मी कापून पाणी टाकून एकदम बारीक असं हे सुद्धा वाटून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे दोन्ही मिक्स करायचं आहे, तर आता हे सुद्धा मी ह्याच्यामध्ये ओतते गाजरसुद्धा। आणि असं वाटायला लागले का नाही आंब्याची पिवरी आहे किंवा आंबरस आहे असं वाटायला लागले, जेव्हा आपण गाजराची पिवरी त्याच्यामध्ये ओततोय तेव्हा असं वाटायला लागले। तर दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, आणि कलर बघू शकता किती मस्त झाला आहे। तर बीटचा कलर जास्त राहणार आहे, गुलाबीचा आपलं ज्यूस बनणार आहे, गाजराचा एवढा काही कलर नाही। तर असं मस्तपैकी झालेलं आहे ज्यूस आपलं। थोडंसं आणखीन पाणी ओतायचं, जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला पाणी ओतायचं आहे। तरी 2 बीट आणि 5-6 गाजरं असतील असं आहे। तर आणखीन थोडंसं पाणी ओतते आणि एकदम मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा थोडंसं ओतून इसळून घेते, आणि आपल्याला कॉटनच्या कपड्याने म्हणा किंवा गाळणीनं म्हणा हे गाळून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मी गाळून घेतलं आहे। तर किती मस्तपैकी असं ओरिजिनल ज्यूस झालेला आहे घरच्या घरी। तर आता ही काय करणार आहे, मी एका बॉटलमध्ये भरून ठेवणार आहे। कोणत्या बॉटलमध्ये भरणार आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते। तर त्याचं आधी काय निघले चोथा ते दाखवते। इथं चोथा असा निघलेला आहे त्याचा। तर असाही जे चोथा आहे निघलेला गाळून, तर तुम्ही ह्याला फेकून देऊ शकताय। आणि जर बऱ्याच जणाला असं वाटतं असं की फेकून कशाला द्यायचं, तर तुम्ही चपात्याच्या पिठामध्ये हे मळून चपात्यासुद्धा करू शकताय। पण मी फेकून देणार आहे, चपात्या वगैरे करणार नाही, तुम्ही करू शकता करायचे असले तर। ही फ्रोझनमधून जे दुधाचे बॉटल भेटतात ना त्या आहेत ह्या बॉटल, पण ही आत्ता सध्याच्या टायमाला हे बॉटल बंद झाल्यात। तर ही पहिल्याच्या बॉटल आहेत, तर 2-4 मी पाण्यासाठी केल्यात, आणि 2-4 अशा शिल्लक होत्या, तर ह्याच्यामध्ये ज्यूस बनवून मस्त मी ठेवलेला आहे, जी मुलं आवडीने ज्यूस असं पिते। तर 4 बॉटल भरून ज्यूस झाले, आणि आता 1 ग्लास भरून स्नेहाला देते। तर बघा तुम्हाला जवळून सुद्धा दिसेल की ज्यूस किती मस्त झालेला एकदम कलरफुल, आणि ह्याच्यात साखर वगैरे मी काही टाकलेलं नाही। आता हे 1 किंवा 2 दिवसात हे ज्यूस सगळं संपून जाईल। तर अशा पद्धतीचं मस्त ज्यूस तुम्ही सुद्धा आवडीने बनवू शकता, पिऊ शकता, मुलांना सुद्धा आवडेल, शिवाय मोठ्यांना सुद्धा हे ज्यूस आवडणारच आहे। तर असे फ्रीजमध्ये बॉटल भरून ठेवल्या ना तर तुम्ही आरामात हे ज्यूस पिऊ शकता। तर पातेल्यामध्ये थोडंसं उरलं होतं, तर ते स्नेहाला देते, आणि सचिनला सुद्धा अर्धा ग्लास दिला, तर ते म्हणले मला अर्धा दे, जास्त नको। तर त्यांना अर्धा ग्लास दिला, स्नेहाला एवढं देते। आणि मुलांसाठी बीटचं ज्यूस म्हणा किंवा गाजराचं म्हणा हे चांगलं असतं पिण्यासाठी किंवा खाण्यासाठी सुद्धा, पण मुलं असं खात नाहीत, असं ज्यूस बनवून दिलं तर आरामात पितील। तर आपण मोठे तर गाजर वगैरे खातो किंवा बीट खातो, पण लहान मुलं बिलकुल खात नाहीत, त्यांच्यासाठी ही करू शकताय तुम्ही। तर आता इथं मस्तपैकी मी नाश्ता बनवणार आहे। नाश्त्यामध्ये उपमा बनवते, तर उपमा मी कशा पद्धतीचा बनवते तुम्हाला दाखवते। तर कधी पण उपमा बनवायचा असताना तर जाड रव्यामध्येच बनवायचा, जेणेकरून चांगला होतोय। आणि बऱ्याच जणाला बारक्या रव्याचा सुद्धा उपमा आवडतो, पण आम्हाला जाड रव्याचाच उपमा आवडते। आणि बारीक रव्याचा ना तर खूप असं चिकट होतो खूप, त्याच्यासाठी जाड रव्याचा ना एकदम सुटसुटीत मोकळा होतो, त्याच्यासाठी मी जाड रव्याचाच उपमा बनवते। तर रवा चांगला मी भाजून घेतला आधी, परत कढईमध्ये तेल टाकले, त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकली, शेंगदाणे टाकलेत, आणि शेंगदाणे चांगले भाजल्यानंतर हिरव्या मिरच्या टाकल्यात। हिरव्या मिरच्यासुद्धा भाजून झाल्यावर एकदम हिरवागार मस्तपैकी असा फ्रेश कढीपत्ता घेतला आहे तोडून झाडाचा, आता स्वच्छ धुते आणि तो कढीपत्तासुद्धा फोडणीला टाकते। कधीही कढीपत्ता मला बाहेरून विकत आणायची गरज लागत नाही, एक फांदी तोडली की मस्तपैकी मी डाळीत म्हणा किंवा उपम्यात म्हणा लगेच टाकते। तर मस्तपैकी असा कढीपत्ता टाकलेला आहे स्नेहाला।
तर स्नेहाला बर्फाच्या पाण्यामध्ये तोंड बुडवायचं आहे. तर कढईमध्ये पाणी टाकले आणि त्याच्यामध्ये फ्रीजमधला बर्फ काढून टाकलं आहे. तर एक मस्तपैकी असा बिस्किटचा डब्बा आहे, त्याच्यामध्ये बर्फ करायला ठेवते फ्रीजमध्ये ती. आणि मग नंतर मग स्वप्नील आणि ती दोघंजण बर्फाच्या पाण्यामध्ये तोंड बुडवतात. तर दोघांचं 2-3 दिवसापासून चाललेलं आहे बर्फाच्या पाण्यामध्ये तोंड बुडवायचं. तर कढईतलं पाणी सांडल म्हणून ती गॅलरीमध्ये घेऊन गेली. थोडं चवीनुसार मी कांदा परतल्यानंतर व्यवस्थित म्हणजे भाजून घेतला कांदा तेलामध्ये आणि नंतर चवीनुसार मीठ टाकले. रवा भाजलेला त्याच्यामध्ये टाकला आहे आणि गरम रवा जर ताटामध्ये टाकला तर ताटाला चिटकूनच जातो. तर आता थोडासा व्यवस्थित असा घासून घेऊन त्याच्यामध्ये टाकलं आहे. तर स्नेहाने एकदा तोंड बुडवलं, वापस इथं आणून ठेवली कढई आणि आता वापस जाईल पुसायला. माहीत नाही अजून येऊन वापस बुडवते की काय. तर थोडंसं मीठ कमी वाटलं मला, त्यासाठी आणखीन थोडंसं मीठ टाकलं, व्यवस्थित हलवलं आता. तर अशा पद्धतीनं जर रवा बनवला ना तर एकदम सुटसुटीत मस्त मोकळा होतो. आणि आपण बाहेरून माहीत आहे कधी बरेच जण बाहेरचं पॅकेटमधला रवा आणतात, जे गरम पाण्यात टाकायचं आणि लगेच तयार होतं. हे असं बनवून ठेवतात ते आणि बऱ्याचशा दिवशी टिकतं सुद्धा म्हणा. तर असं व्यवस्थित मिश्रण तयार झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये गरम केलेलं पाणी टाकायचं आहे. तर मी कॅटलीत पाणी गरम करते, पण मला कॅटलीमधल्या पाण्याचा अंदाज बसत नाही उपमा करताना, त्यासाठी मी ह्या भांड्यामध्येच करते गरम. आणि बरोबर हे भांडं भरून जर पाणी टाकलं ना तर माझा उपमा व्यवस्थित सुटसुटीत होतं. असा नियम करून ठेवला मी की ह्या भांड्यामधलंच पाणी टाकायचं उपम्यामध्ये, नाही तर मग खूप जास्त चिकट होतं. तर आता व्यवस्थित हलवून घेतलं. आणखीन थोडंसं पाणी उरलं ते पण टाकलं. कमी गॅस करून झाकून ठेवला आणि नंतर आता कोथिंबीर टाकते. पण काय झालं, आज कोथिंबीर खूप थोडीशी आहे तर थोडीशी टाकणार आहे. परत जेवणाची मला तयारीसुद्धा करायची आहे. सचिन तर जेवण बनवतं, सचिन जेवण वगैरे करून जातील. आणि आज स्वप्नील सोडणार आहे स्नेहाला, त्याच्यासाठी मग सचिनला जेवण करून जातील. आणि नाहीतर काय होतं, मग स्नेहाला जाऊ दुपारी घ्यायला येतात ना, मग आल्यानंतर मग दुपारी जेवण करतात. पण म्हटलं आता जाऊ दे, ते येणार नाही, त्यासाठी म्हटलं जेवण करून जा. तर कधी डबा नेतात कधी नेत नाहीत, तर आज काय डबा नेणार नव्हते. तर म्हटलं ठीक आहे मग जेवण करून जा. नाही तर मग अंड्याची भाजी वगैरे टिफिनला मी काय देत नाही, का तर ती मग दुपारी खायचं आणि किंवा अंड्याची भाजी वगैरे मी देत नाही आहे. त्यासाठी तुम्हीसुद्धा असंच करत जा. टिफिनमध्ये म्हणा किंवा घरीसुद्धा 2 किंवा जास्तीत जास्त 2.5 तासाच्या वर अंड्याची भाजी वगैरे, अंड्याचं कालवण काय जे बनवतात सर ते खात जाऊ नका, त्याच्यामध्ये पॉयझन वगैरे होतं. शिवाय रात्रीचं बरेच जण रात्रीचं अंड्याचं कालवण सकाळी खातात, सकाळी बनवलेलं रात्री खातात, असं सुद्धा नका करत जा. 2 ते 2.5 तासामध्ये अंडे कधी पण खाल्ले संपून टाकायचे जर बनवले तर मी सगळं तसेच करते. अंड्याची भाजी कधी पण बनवते एका टायमासाठीच बनवते, दुसऱ्या टायमासाठी ठेवत नाही. आणि आता चला अंडे शिजायला ठेवते. उपमासुद्धा कमी गॅसवर 2 ते 3 मिनटं व्यवस्थित शिजतो आणि झाल्यानंतर मग गॅस बंद केल्यानंतर मग वरतून मी कोथिंबीर टाकते. कधीही कोथिंबीर आधी टाकत नाही, वरतूनच टाकते. मला हिरवीगार कोथिंबीर उपम्यामध्ये चांगली वाटते, खायलासुद्धा म्हणा आणि चवीलासुद्धा. तर स्नेहाचं आलेलं आहे, तोंड बुडून झाले. आता काय माहीत परत एकदा पुसून आली, परत एकदा बुडवायला लागली, ते असं काम आहे तिचं. तर मस्त पाणी आहे थंडगार, तर त्यामध्ये परत येऊन ती बुडवायला लागली. बर्फ आणखी आहे त्याच्यामध्ये म्हणून. आणि आता अंडे शिजवते, भाजी बनवते आणि नंतर मग बाकीचे काहीतरी दररोजचे कामं तर आहेच म्हणा. तर इथं मस्तपैकी आपला उपमा सुद्धा तयार झाला आहे. वरतून हिरवीगार अशी थोडीशीच कोथिंबीर होती ती टाकली आणि माझ्याकडून तुम्हाला जवळून दाखवायचं ते राहूनच गेलं, तरीसुद्धा खूप टेस्टी आणि मस्त असा उपमा झाला होता. आणि दाखवायचं राहून गेला, नंतर कधी केलं तर जवळून दाखवून. आणि आता सगळ्यांना उपमा खायला देते आणि हा छोटासा व्हिडिओ इथं संपवतो. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका. व्हिडिओ उद्या चल, तोपर्यंत बाय बाय.